नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय ह्या वर्षी स्थापन होईल का नाही हे बघायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता अधिवेशन चालू आहे ते बघतच असाल आणि आता पेपरला तीन भरपूर ठिकाणी बातम्या आल्यात की 3171 जागा फक्त कोल्हापूरसाठी मंजूर झालेल्या आहेत. तर मित्रांनो, तिथे आयुक्तालय 100% होणार आहे आणि त्याच्या आधी नांदेडला देखील अशीच बातमी गेल्या वर्षी आली आणि तिथं पण नांदेडला असं झालं. त्यामुळे ह्या वर्षी पण 100% होऊ शकते आणि कोल्हापूरला ही नवीनात नवीन लवकर भरती निघेल. त्यामध्ये थोड्या जागा असतील. 3000 लगेच नवीन घेणार नाहीत. कारण बदली करून येणारी जी असतात त्यांना पहिला प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर तिथे थोड्याफार जागा निघतील. 1000च्या आसपास तरी जागा नवीन मुलांच्या निघतील. त्यामुळे तुम्ही आत्तापासून तयारीची जोरदार तयारी ठेवा. आपण फक्त लेखी ग्राउंड याच्याकडे लक्ष ठेवा आणि येणारी भरती डिसेंबरच्या आसपास आपल्याला बघायला मिळेल. कारण ह्याच्या आधी तुम्ही जे बघितलं असा आता त्यांची बैठक पण झालेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे. त्यावेळेला तिथे पण त्यांनी सांगितलेलं की पोलीस भरतीला जे जे काय अडथळे येत असतील तर त्याच्यावर आपल्याला एक हे करायचं होतं व्हिडिओ कॉन्फरन्सवर. म्हणजे जिथे ज्या ज्या जिल्ह्याला काय काय कमी आहेत साहित्य ते त्यांनी गोळा केलेलं आहेत आतापर्यंत. आणि याच्या आधी भरपूर जिल्ह्यांच्या आता रिक्त जागा पण आलेल्या आहेत. तर मित्रांनो, या रिक्त जागा पण येतील आणि नवीन जागा पण येतील. आणि कोल्हापूरला पण आयुक्तालय 100% होईल आणि नांदेडला देखील होईल. आणि तुम्ही बघितलं ते 2-4 जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन देखील नवीन झाले आहेत. त्यामुळे 100% जागा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारी भरती एकदम मोठी असणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच व्यवस्थित ग्राउंड आणि व्यवस्थित अभ्यास लेखी करा. चांगला स्कोर होऊ दे. इकडे 85+ आणि तिकडे 45 असा टार्गेट ठेवा. त्यामुळे 100% तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो. कारण 130 हे बऱ्यापैकी जिल्ह्यांचं लागतं. ओपनवाल्यांनाच तेवढं 132च्या वर लागतं. किंवा 132 जरी मार्क असले तरी पण भरपूर जिल्ह्यांचं होऊन जातं. एखादा साधा पेपर आला तरच जास्त मार्क असतात, नसले तर आपले 130 132च्या आसपास काम होतं मित्रांनो. त्यासाठी आता ते तुमच्या हातात दिवस आहेत. आपल्याला ठरवायचं आहे की आपण सिलेक्ट व्हायचं की नाही. तोच काळ मित्रांनो घेऊ आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून अभ्यास करा फुल. आणि अभ्यासाकडे जेवढा तुम्ही लक्ष द्याल तेवढं तुम्हाला चांगलं आहे. ग्राउंड आणि लेखीचा अभ्यास व्यवस्थित करा. येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो. आणि असाच अभ्यास ठेवा. येणारी भरती लवकरात लवकर येईल मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, महत्त्वाचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत, तिथे चेक करा. त्यातून तुम्हाला 100% फायदा होईल. तिथे गणित, बुद्धिमत्ता, मराठी किंवा जीके-जीएसला फ्रीमधून कुठून करायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही ते एकदा चेक करून घ्या. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.